छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट हा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक अत्यंत थरारक आणि निर्णायक प्रसंग आहे. ही भेट 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली होती. विजापूरच्या आदिलशाहीने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी अफजल खानला पाठवले होते. खानने वाटेत अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली आणि रयतेवर जुलूम केला. महाराजांनी गनिमी काव्याचा वापर करून खानाला जावळीच्या घनदाट जंगलात आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी येण्यास भाग पाडले. दोघांनीही निशस्त्र यावे असे ठरले असले तरी दोघांनीही सावधगिरी म्हणून शस्त्रे लपवून ठेवली होती. सोबत फक्त 10 अंगरक्षक असतील, जे भेटीच्या शामियान्यापासून लांब राहतील. शामियान्यात फक्त दोघे आणि त्यांचे प्रत्येकी 2 शस्त्रधारी सेवक असतील असे ठरले. यावेळी खानाने महाराजांना मिठीत आवळून धरले आणि पाठीत खंजीर खुपसला. महाराजांनी चिलखत घातल्यामुळे बचावले. यावेळी महाराजांनी बिचव्याचाही वापर करून खानावर वार केला. खानाचा दगा ओळखून महाराजांनीही तात्काळ हातातील वाघनखे खानाच्या पोटात खुपसली. खान धारातीर्थ पडला. प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या या विजयामुळे विजापूरची मोठी फौज विखुरली गेली आणि या घटनेने संपूर्ण भारतात शिवाजी महाराजांच्या नावाचा दरारा निर्माण झाला आणि खऱ्या अर्थाने स्वराज्य स्थापनेला वेग आला. विशेष म्हणजे महाराजांनी शत्रू असूनही अफजल खानचा मृतदेह सन्मानाने दफन केला आणि प्रतापगडावर त्याची कबर बांधली, जे राजाच्या नैतिक आणि थोर विचारांचे दर्शन घडवते. तर अशी ही छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची पहिली आणि शेवटची भेट इतिहासात अजरामर झाली, ज्याचा शेवट खानाच्या मृत्यूने आणि स्वराज्याच्या मोठ्या विजयाने झाला. जय महाराष्ट्र, जय शिवराय. नमस्कार.